महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। थायलंड बँकॉक येथील गोल्डन बुद्ध टेम्पल या ठिकाणाला धम्मगुरू संघनायक भदंत पय्याबोधी थेरो यांच्यासह 36 उपासक थायलंड या देशामध्ये भदंत पय्याबोधी थेरो यांच्यासह 36 उपासक उपासिका धम्म अभ्यासासाठी रवाना। भदंत पय्याबोधी थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने बौद्ध उपासक उपासिकांसाठी जगातील बौद्ध राष्ट्रांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो। धम्मदीक्षा सुवर्ण काळाचे औचित्य साधून सदरील दौरा आयोजित करण्यात आला होता। यात भदंत पय्याबोधी थेरो यांच्यासह 36 उपासक उपासिकांचा समावेश आहे। यामध्ये अशोक कोल्हे, अरुणा कोल्हे, देवशाला गौडाने, संघमित्रा पंडित, वंदना थोरात, वंदना नरवाडे, यशोधरा नरवाडे, अशोक धबाले, चतुरा धबाले, गणपत नरवाडे, गंगासागर इंगोले, भानुदा सोनकांबळे, उर्मिला सोनकांबळे, गोविंद पोहरे, देवशाला पोहरे, देवानंद नवघडे, खुराजी भगत, माया भगत, मोहन गर्दनमारे, शीला गर्दनमारे, मधुकर सोनकांबळे, सुमन सोनकांबळे, प्रकाश सूर्यवंशी, आशा सूर्यवंशी, शकुंतला वडगावकर, नंदा गोवंदे, ज्योती गोवंदे, नामदेव आठवले, वंदना आठवले, रामराव बोधले, जयश्री डोंगरे, समाधान सुर्वे, सुष्मिता सुर्वे, निवृत्ती पिंपळे, सुभाष डोंगरे हे बौद्ध उपासक उपासिका या धम्मसहलीमध्ये सहभागी झाले आहेत। हा दौरा 29 मार्चपर्यंत चालणार असल्याचं भदंत पय्याबोधी थेरो यांनी सांगितले। आम्ही बँकॉकमधील गोल्डन बुद्धा टेम्पलमध्ये या ठिकाणावर भगवान बुद्धाची सुंदर भूमिपट मुद्रा 5,500 किलो वजनाची बँकॉकमध्ये गोल्डन टेम्पलमध्ये आहे, ज्या बुद्ध मूर्तीचं म्हणजे गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे। अशी ही पवित्र सुवर्ण बुद्धाची मूर्ती म्हणजे अतिशय प्रसन्न करणारी चित्ताला आणि जगात प्रसिद्ध असलेली भगवान बुद्धाची मूर्ती आहे। सर्व 37 उपासक उपासिका म्हणजे माझ्या सहित या ठिकाणावर उपस्थित होऊन या ठिकाणावर भगवान बुद्धाच्या चरणाप्रती चिवरसुद्धा समर्पित करून हे महापुण्य आम्ही अर्जित केलेलं आहे। अतिशय पवित्र असलेली सुवर्णभूमी आहे। या थायलंडच्या लोकांनी भिक्षुनीने विनयपीठक जतन केलेल्या उपासक उपासिकांनी भिक्षू संघाच्या सेवेत राहून म्हणजे त्यांना सहकार्य केलेलं आहे। आताही या देशामध्ये सोन्याच्या बुद्धाच्या मूर्त्या बनवल्या जातात। लोक सोनं, नाणं, आर्थिक दान मोठ्या प्रमाणात देत असतात। जगामध्ये बुद्धाच्या मूर्त्या म्हणजे दान देण्याचं हे पवित्र काम थायलंड राष्ट्र करत असतं। भारतातसुद्धा शेकडो, हजारो, लाखो मूर्त्या थायलंड राष्ट्राने डोनेट केलेल्या आहेत, दान दिलेल्या आहेत भारतालासुद्धा। अशा प्रकारे म्हणजे ही अतिशय श्रद्धावान लोकांची असलेली भूमी आहे। बुद्ध धम्म संघावर नितांत श्रद्धा असलेली ही सुवर्णभूमी आहे। या ठिकाणावर सर्वांनी भेट देऊन सर्वांना आनंद झालेला आहे। सर्वांची म्हणजे चित्त प्रसन्न झालेले आहेत। भारतातसुद्धा बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी सर्वजण म्हणजे काम करतील आणि करणारच आहेत। सर्व श्रद्धावान उपासक आपल्या धम्मशैलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि भारतातल्याही सुद्धा लोकांना मी आव्हान म्हणजे नम्रतेचं करू शकतो की भारतातसुद्धा बुद्धिझम पसरवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्प होता की मी या भारताला बुद्धमय करेन, तर आपण सर्वांनी भिक्षुनी उपासक उपासिका आपण सर्वजण कामाला लागून बाबासाहेबांच्या संकल्पनेतला भारत, बुद्धाचा विचाराचा भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.